सीएम आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांतजी मातने साहेब यांचं शुभागमन झालंय. भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रकांतजी मातने साहेब सहर्ष स्वागत. या विनंती आहे आपल्याला मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हावं. जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सर्वेचं आयोजन आणि भवानीनगर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता गणेश शिंदे यांचा अतुल बालेकर यांच्यासाठी. दोन तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय आणि त्याचबरोबर दोन तुल्यबळ खेळाडूंमधली लढत पाहतोय. ऑलराऊंडर खेळाडू ऑन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. एका बाजूला गणेश शिंदे, दुसऱ्या बाजूला अतुल बालेकर. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा, नो बॉल. अंपायर पाठीमागे डिक्लेअर आहे का? येस, नो +1. 2 धावा आल्यात. फ्रीडचा बॉल अतुल बालेकर यांच्यासाठी. फ्रीडचा बॉल होता. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय. जास्त काही मिळालेलं नाहीये तिथे. फक्त एकच धाव मात्र मिळेल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवरती. हो, आणखीन एक चांगला बॉल गणेश शिंदे यांच्या माध्यमातून. परंतु आपण जर पाहायला गेलं तर थोडासा बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. त्याच दरम्यान संतोष शेठ तोडकर साहेब यांच्या बरोबरीने सातत्याने सावलीसारखं असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचे खंदे समर्थक आदरणीय श्री सीएम म्हणजे चंद्रकांतजी मातने साहेब यांचं शुभागमन झालं आहे. यस, तिसऱ्या पंथांची आपण मदत घेऊया. परंतु ज्या प्रकारे उल्लेख करताना की ज्या वेळेला तुम्ही समाजकार्य करता म्हणजे संतोष तोडकर साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमच्या जे कार्य आहे ते नेहमी सोशल मीडिया असेल प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम सीएम सातत्याने करत असतात. मग जे शालेय साहित्य वाटप असेल, मोफत रुग्णवाहिक सेवा असेल, ज्या प्रकारे दिवाळी साहित्य फराळ वाटप असेल, म्हणजे रक्तदान शिबिर असेल आणि विविध जी सामाजिक कार्य असतात, गरजू नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप असेल आणि ज्या प्रकारे शाळेमध्ये स्कूल बॅग वाटप असेल, मोफत अन्नधान्य वाटप असेल आणि नेहमी सातत्याने ही सर्व टीम काम करत असते. श्री संतोष प्रभाकर तोडकर शेठ जे समाजकार्य करणारं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटमध्येच देखील त्यांना विशेष रुची आणि पाटण तालुका क्रिकेटवर त्यांचं असलेलं हे विशेष प्रेम देखील आपण सातत्याने पाहिलं आहे. आणि क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पहिल्या 4 क्रमांकाच्या ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत आणि त्यांचे खंदे समर्थक सीएम चंद्रकांतजी मातने साहेब. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. म्हणजे उभं राहून कशाला तू कट करून घे ना. मग मला मी इथून बोलून बसतो बस. सर म्हणतो गो काय झालं बाबू कंपायचं येऊ इकडे सांगितलं याला अक्षयला पाहुणे आलेले म्हणून बोलत होतो. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला स्टॉप तिथे करण्याचा प्रयत्न. धन्यवाद लवजी जाधव सर, त्यांचा आवाज आपण ऐकलात.
लॉफ करण्याचा प्रयत्न बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. अजित आहे त्या ठिकाणी मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिले आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन अ स्कोर कार्ड. चला स्पीडअप घ्या थोडंसं मित्रांनो, विनंती करेन. अजून एक मॅच आहे, मॅचला थोडीशी गती देऊया. फुल टॉस बॉल होता, पाहावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तो देखील फसला गेलाय इथे. म्हणजे बघा, नो बॉल प्लस 1 धाव आणि परत 1 धाव, म्हणजे टोटल 3 धावा. इट्स अ नो, म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी अतुल भालेकर. विक्स गोलंदाजी ट्रॅकवरती, जर्सी नंबर 22. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण अडवण्याचा प्रयत्न. फ्रीटचा बॉल आहे. गणेश शिंदे एकच धाव दिली आहे. गणेश यांनी अगदी चांगला स्टॉप केलाय बाउंड्री लगत. मॅच थोडीशी स्पीडअप करूया. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दाब, हा येस, हॅलो, थँक्यू. येस, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव स्कोर कार्डवरती मात्र जरूर ऍड होईल. 18 धावा. परत एक वेळा मोठा फटका. लॉफ केलाय, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरला. अतुल ब्रँडेड स्ट्रोक, बिग हिट.
परत एक वेळा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम असा झेल पकडलाय. आता कमबॅक केलाय. आधीच्या बॉलवरती षटकार, परंतु या वेळेस फटका थोडासा फसला गेला आणि तिथे विकेटचं पतन. मोठी विकेट अतुल भालेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते विवेक वरपे, छोटा बाहुबली पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि संपूर्ण अजून एक ओव्हर बाकी आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली 24 24 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. टीम मराठवाडी मंगलमूर्ती, चला थोडंसं स्पीडअप घ्या. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. विक्स यांचा पुढचा बॉल विवेक वरपेसाठी. ओहो, काय पंच केलाय बॉल. कव्हर रिजन मध्ये एक डाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थ्रो थोडासा लेट पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात या बॉलवरती. शेवटचा बॉल, परंतु अंतिमची ओव्हर महत्वाची असेल. अंतिमच्या ओव्हरमध्ये धावा रोखणं भरपूर महत्वाचं असेल. या मॅच मधून कोणता संघ विजेता राहील आणि भवानीनगर सळबे संघाशी 2 हात करेल हे मात्र बघायचंय. पुढचा बॉल. ओहो, खोलात टाकलेला चेंडू. डायरेक्ट हिट. काय घडलंय, काय घडलंय. ओ यू टी आउट. रनआउटच्या स्वरूपात विवेक वरपे. बॅक टू दी पॅव्हिलियन. फलंदाज बाद होतोय. शेवटचं अंतिमचं षटक मात्र महत्वाचं राहील, परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर मॅचला लगेच सुरुवात करा. वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. आज आपण जर पाहिलं चला मॅचला स्पीडअप करूया. शेवटचं अंतिमचं षटक. साहिल आलाय अंतिमचं षटक घेऊन. पहिलाच बॉल संस्कारचा. बिग हिट करण्याचा प्रयत्न गणेश शिंदे आहेत आणि विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे साहिलने. पार्थेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु साहिलने काय कामगिरी केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. खूप चांगलं आयोजन आहे, नियोजन. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. 2 कूलर आणि त्याचबरोबर 3 पैठण्या लकी ड्रॉ मध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. कोण ते 5 भाग्यवान विजेते असतील हे मात्र बघायचं आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ. ओहो, आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पार्थेश पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्या बॉलवरती धमाका. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. बत्तीस धावा.
शेवटची 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेला अगदी उत्तुंग असा हवाई हल्ला, हवाई सफर, बॉल सीमारेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार पार्थेशच्या पाठमधून. गणेश शिंदे गेलेत. कानमंत्र दिला जरूर आहे. कानमंत्र किती कामाला येतो हे मात्र बघायचं आहे. टप्पा कशा पद्धतीने हाताळतात. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती 38. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल थांबणार नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. आणखीन एक येतोय मोठा ब्लास्ट. पार्थेशच्या बॅटमधून चौकार. 2 षटकार 1 चौकार. काय बॅटिंग लाईन राहिली पार्थेशची. शेवट आला आणि ते शेवट गोड करून गेलाय आपल्या संघासाठी. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. कमबॅक करावं लागेल. हा चांगला बॉल होता. हा टप्पा चांगला होता. पुढे येऊन सरसवून खेळण्याचा मात्र प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहिलं तर चांगला स्टॉप केलाय. साहिलचा शेवटचा बॉल या इनिंग मधला पार्थेशसाठी पाहावं लागेल. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅचचा कॉल आणि शेवटच्या बॉलवरती कॅच पकडली आहे आणि इथे इनिंगची होते समाप्ती. इनिंग समाप्त झाली आहे आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 42 आणि विजयासाठी लक्ष्य अर्थातच असेल 43 धावांचं. टीम मराठवाडी संघाला अजितजी देसाई साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेदरम्यान आपल्या सोबत उपस्थित आहेत. आज गेले कित्येक वर्ष, काही वर्षापासून कालावधीमधून अखंड पश्चिम महाराष्ट्र, मग ते कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल, शिराळा तालुका असेल, खऱ्या अर्थाने या सर्व तालुक्यातील खेळाडूंना सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या चेहऱ्याने ओळख निर्माण करून दिली, अर्थात साई काटेकर आज या मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने शून्यातून ज्याने सुरुवात केली आणि आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर जास्तीत जास्त फॉलोवर त्याच्या पेजवरती मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूला एक नवी ओळख देण्याचं काम आणि चर्चेत आणण्याचं काम ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं, अर्थातच तुम्हा सर्वांचाच लाडका व्हिडिओग्राफर साई काटेकर आणि त्याचं पेज आहे साईश फोटो हॉलिक्स, हे त्याचं पेज आहे आणि त्या पेजला नक्की लाईक करा आणि आपल्या प्रत्येक खेळाडूचे अपडेट्स त्याच्या पेजवरती नक्कीच पाहायला मिळतील. कमी काळामधून शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलं आणि त्याचा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय. नक्कीच गेले कित्येक वर्षापासून, काही वर्षापासून त्याचं नाव चर्चेत राहिलं. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यातील खेळाडूंना चर्चेत आणणारं हे नाव आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ओळख निर्माण करून देण्याचं काम साईच्या माध्यमातून झालं. नक्कीच त्याच्या पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्कीच करा आणि प्रत्येक खेळाडूचे अपडेट त्याच्या पेजवरती नक्कीच पाहायला मिळेल. साईश फोटोहॉलिक्स हे त्याचं पेज आहे. लाईक करा, शेअर करा. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मी माझ्या पेजवरून नाही टाकणार व्हिडिओ, एकाला सांगणार माझ्या पेजवरून पण टाक, त्याला फोटो टाक. कसा
तुमचा फोटो पाठवा मग. हा ते समजलं. ते तुमचा फोटो काय ते पाठवा. फोन करे माझा. तो ऋषीचा नंबर आहे काय बोलतो नाही माझा नंबर. हे बघ त्याचा डीपी बघ तुला मी दाखवतो कुठला? मी आता बघितलं साईश नाव टाकलंस ना तू कुठे द्या. हे बघ ते तो बघ कोणाचा आहे पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय उत्तरार्धामध्ये जाऊयात जिथे आपण पाहिला गेलं तुझा नंबर सेव्ह कर चांगला आता नवीन नवीन सेव्ह कर नंबर अतुल भालेकर कॅप्टन 26 कॉलेज स्ट्राईकवरती पहिला बॉल आणि गणेश शिंदे स्ट्राईकला पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह केलाय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने लॉंग ऑफ क्लिअर केलाय फ्लिप करण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर स्वरूपाची एक धाव व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव मात्र नक्कीच धावफलकावरती ऍड होईल टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 3 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय टार्गेट सेट केलंय ते म्हणजे 43 धावांचं अतिरिक्त उसळी गेली आपटी बार मात्र पाहायला मिळाला पंचांचा इशारा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल अवांतर धाव संख्येमध्ये नक्कीच भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अतुल भालेकर कॅप्टन 26 समोर आता बॅटर पाहायला मिळतोय साहिल मागील मॅच मध्ये देखील साहिलने प्रभावित केलं होतं परंतु या मॅच मध्ये मोठी खेळी करावी लागेल ओ फ्लिप करण्याचा प्रयत्न लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये भरपूर आल्यात अगदी आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत सलग 3 व्हाईट बॉल आलेत 5 धावा 2 बॉल आतापर्यंत झाले तर अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत पहिलं षटक अतुल हाताळत आहेत दोन्ही तुल्यबळ संघातली लढत बघतोय कारण जो जिंकणार आहे तो पुढील फेरीमध्ये दाखल होणार आहे आणि भवानीनगर सळवे संघाशी 2 हात करणार आहे इम्पॉर्टंट मॅच आहे ओहो इथे हेलिकॉप्टर बाहेर काढलाय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय लँड होतोय हेलिकॉप्टर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार मिळतील धावा 4 येतोय हा चौकार साहिलने देखील प्रभावित केलंय गणेश शिंदे यांच्या तालमीत तयार झालेला हा बॅटर पाहायला मिळतोय कमी काळामध्ये येणे देखील या फलंदाजाने देखील आपलं नाव चर्चेत राहिलंय ऑन साइडला पुल केलाय विवेक वरपे आहेत आणि विवेक वरपे सहजासहजी कॅच सोडणार नाहीयेत डीप मध्ये चांगला झेल पकडलाय आणि साहिलला मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल आता पहिला धक्का लागतोय टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाला साहिलच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन मात्र जावं लागेल नवीन बॅटर अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नेट नंबर 3 मध्ये अजित दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय
लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाला. परंतु जोपर्यंत गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत टीम सहजासहजी हार मानू शकत नाहीये. परंतु गणेश शिंदे यांची साथ देण्यासाठी मात्र अजित आलेत, जर्सी नंबर 12. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. येत्या मंगळवारी अर्थातच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग येते आणि पाटण तालुका प्रीमियर लीगचा खेळाडू लिलाव प्रक्रिया येत्या मंगळवारी आपल्याला पाहायला मिळेल. 12 संघ आणि 12 संघ मालक मात्र सज्ज असतील या खेळाडू लिलाव प्रक्रियेसाठी. प्लेअर ऑक्शन येत्या मंगळवारी अर्थातच 6 जानेवारी 2026. हो, हलक्या हाताने धीम्या गतीने टाकलेला चेंडू फक्त पंच केलाय बॉल. 1 धाव नक्कीच येईल. पाटण तालुका प्रीमियर लीगचं 6वं पर्व आपल्या भेटीस येते आणि तत्पूर्वी त्याचं ऑक्शन येत्या मंगळवारी 6 जानेवारी 2026ला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये भव्य दिव्य ग्रँड ऑक्शन ओम साई MTC लाईव्ह वरती मात्र पाहायला मिळेल. लॉफ करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने पारतेश आहे आणि विकेटचं पतन. उंची जास्त, लांबी कमी मिळाली, तिथे विकेटची हमी देखील मिळाली. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 10-10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये मात्र आता करायचे आहेत 33 धावांची अजूनही गरज आहे. 12 संघ मालक सज्ज आहेत. विकी आलाय, विक्स नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विक्स या नावाने चर्चेत असणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आपण जर पाहिलं गेलं ना तर नॉन सेकंडला अजूनही गणेश शिंदे स्ट्राईक मिळाली नाहीये. तो कित्येक बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता, परंतु आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 10. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत 33 धावा. गोलंदाजीसाठी मिडल ओव्हरमध्ये प्रवीण हारुगडे. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका सजवलाय. गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक, येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकारच्या मध्ये धाव फलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय 14 या धाव संख्येवरती. हो हो हो, आर 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 खतरनाक. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, लांब लचक मारलाय, खेचून मारलाय. काय फटका होता. आणि त्याने तेच सांगितलंय, मारायचं तर टॉपच्याला मारायचं. प्रवीण आरुगडे यांच्या विरोधामध्ये हा षटकार गणेश शिंदेच्या पाठमधून. चला गॅस स्पीडअप. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20. ओहो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक पाहावं लागेल. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात, जो कोणी आम्हाला नडेल त्याला पाठवेल मी ढगात. ढगात मारलाय. आणखीन एक गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय फटकेबाजी मात्र पाहायला मिळते गणेश शिंदे यांच्या बॅटमधून. सलगचा दुसरा आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 षटकार. काय बॅटिंग लाईन राहिली आहे गणेश शिंदेच्या माध्यमातून.
परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती प्रवीण हारुगडे यांनी कमबॅक केलंय. हा टप्पा चांगला होता, ही लाईन चांगली होती. हो, आणखीन एक मोठा स्ट्रोक. नो बॉल, बाय वन गेट वन फ्री. नो प्लस षटकार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नाही, मैं ठोकेगा, हे सांगितलंय. षटकार प्लस नो म्हणजे टोटल 7 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. षटकारांचा पाऊस पाडतोय गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोहिनूर ऑफ पाटण, गणेश सुरेश शिंदे. मॅच होती कुठे, मॅच नेऊन ठेवली आहे कुठे. आता 8 बॉल आणि 12ची गरज आहे. लक्ष्य होतं 43 धावांचं, आता 8 चेंडू 12 अशी मॅच आली आहे. पराभूतांचं लक्ष हे विजेत्यांकडे असतं, परंतु विजेत्यांचं लक्ष हे फक्त जिंकण्याकडे असतं. आणि जिंकण्यासाठी मात्र हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कोणता संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 8 बॉल 12ची गरज. 10. एक मिनिट अंपायर. 8 बॉल 10ची गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. पृथ्वीराज आहे, चांगला स्टॉप 30 सर्कलच्या आतमध्ये. येस, हाईटचा रिव्ह्यू चेक करावा लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. ओमसाई एमटीसी आता सज्ज होतील. दूध का दूध, पाणी का पाणी. टेक्निकल टीम ओमसाई एमटीसी म्हटलं की क्लीन, क्वालिटी आणि क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. आज अखाती देशामध्ये ओमसाई एमटीसीचं नाव नक्कीच घेतलं जातं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू. चला मॅच स्पीडअप करा, अजून एक मॅच आहे. थोडस स्पीडअप घ्या, गती द्यायची आहे मॅचला. थोडासा डीप पाहायला मिळाला हा बॉल. सात चेंडू, आता 10 धावांची गरज आहे. 7-10. लोअर फुल टॉस बॉल, कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि त्यानंतर मात्र बॉल ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हरला. काय फटका होता. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला हा फटका. स्ट्राईक रोटेट झाली आहे. ओव्हरची होते समाप्ती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. आता येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 2 तुल्यबळ संघातली लढत मात्र नक्कीच पाहायला मिळते. परंतु आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये मात्र करायची आहे धावा 9 आणि 9 धावांची गरज असताना मात्र महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी संस्कारला मात्र बोलवलंय. कमी काळामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलंय. कित्येक वेळा ज्या वेळी गरज होती आपल्या संघाला त्या वेळेस मात्र खऱ्या अर्थाने मात्र उतरलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र तो सज्ज झालाय. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज आहे.
हॅलो 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 काय फटका होता, फ्लिक ऑफ द रिस. गणेशचा फ्लिप केलाय क्लिक आणि तिथे ठोकलाय 6, षटकार आलाय. पाच बॉल 3 ची गरज. ओहो लॉफ केलाय बॉलला आणि हा देखील बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. ज्याच्या बॅट मधून षटकाराचे फटके आलेत तो गणेश शिंदे सांगतोय मी अजून जिवंत आहे, मी अजून मॅच मध्ये आहे, मी अजून मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत ही मॅच मी घेऊन जाणार. आणि तेच केलंय. ज्याच्या बॅट मधून आले षटकार चौकाराचे फटके, त्याचा पॅटर्न आहे एकदम हटके, तो गणेश शिंदे या मॅच मध्ये विजेता संघ राहिलाय मंगलमूर्ती मराठवाडी संघ. लगेच घेऊया टॉस. एका बाजूला भवानीनगर सळवे आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच मंगलमूर्ती मराठवाडी संघ. सव्य टॉस साठी नेक्स्ट मॅचचा टॉस. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल मात्र बघायचं आहे. आणि तत्पूर्वी करूया टॉस. हॅलो चला महत्वाचा टॉस, महत्वाची मॅच.